नमस्कार, मी विशाल परदेशी. या विशेष भागात आपलं सगळ्यांचं स्वागत. आजच्या आमच्या एपिसोडचा उद्देशच हा आहे की आपण या कोरोनाच्या सगळ्या परिस्थितीत सावध राहणं फार गरजेचं आहे, कारण एक नवीन आव्हान आपल्या समोर येऊन उभं ठाकलंय. सध्या कोरोना रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचं प्रमाण वाढलंय. ज्या रुग्णांमध्ये डायबिटीस आहे किंवा ICU मध्ये अधिक काळ उपचार सुरू असताना काळजी घेतली गेली नाही, अशा रुग्णांमध्ये याचं प्रमाण जे आहे ते अधिक असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलंय. तसंच म्युकरमायकोसिस पासून संरक्षण करण्यासाठी कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांनी आपल्या रक्तातील ग्लुकोजची पातळी नियमितपणे तपासावी असं सांगण्यात आलंय. बरं, बुरशीविरोधी प्रतिजैविक औषधांचा वापर फार विचारपूर्वक केला पाहिजे असं देखील नमूद करण्यात आलंय. एकूणच म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ICMR ने सविस्तर गाईडलाईन्स जारी केल्यात. बरं, आज याची आपण का चर्चा करतोय, म्हणजे गेल्या आठवड्याभरापासून म्युकरमायकोसिसची चर्चा होताना दिसते. पण झालंय असं की कोरोनानंतर आढळलेल्या बुरशीजन्य घातक आजाराचे रुग्ण चंद्रपुरात आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे 10 रुग्ण आढळले आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणा चांगलीच हादरली आहे. अत्यंत घातक असलेल्या या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास हा जीवघेणा ठरू शकतो. सध्या जिल्ह्यातील काही खासगी डॉक्टरांनी या आजाराच्या रुग्णांची पुष्टी केली आहे आणि त्यामुळे आरोग्य विभागाने कोरोना झालेल्या आणि त्याचबरोबर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात पोस्ट कोविड OPD सुरू केली आहे. यातील काही रुग्णांना तातडीने नागपुरात रवाना करण्यात आलंय. या आजाराची लक्षणं आधी नाकाद्वारे एकूण दिसून येतात. म्हणजे लक्षण कसे बघा, काळा दुर्गंधी स्त्राव, मग हाडे, डोळ्यांवरती सूज, जबडा दुखणं, दात दुखणं अशी आहेत. लवकर निदान आणि उपचार न झाल्यास नंतर हा आजार मेंदूपर्यंत पोहोचतो. म्युकरमायकोसिसमुळे चेहरा दुखत असल्यास लक्षणं लक्षात घ्या, ती समजून घ्या आणि त्वरित उपचार करणं फार आवश्यक आहे असं आवाहन वेळोवेळी आता केलं जात आहे. असे एकूण साधारणतः 10 रुग्ण जे आहेत कालपर्यंत आढळून आलेले आहेत आणि त्यांना अशीच लक्षणे होती. कोणाला जे पेन होतं, दाताचं पेन होतं, कोणाचं जे व्हिजन आहे ते कमी झालेली होती. तर अशा केसेस आता दिसून येत आहे. तरी यामध्ये आता एक पोस्ट कोविड OPD सुरू केलेली आहे. शासकीय आणि खाजगीनी सर्व प्रॅक्टिसमधून सुद्धा एक पोस्ट कोविड OPD आपली सुरू ठेवावी आणि असे कुठलेही रुग्ण आढळून आल्यास त्यांना तात्काळ निदान करून त्यांना उपचाराखाली ठेवावे. आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत नाक कान घसा तज्ज्ञ डॉक्टर मिलिंद नवलाखे. त्याचबरोबर आपल्याबरोबर टास्क फोर्सचे सदस्य उदय कुलकर्णी सर देखील आहेत आणि याच विषयी बोलण्याकरता सर्जन डॉक्टर दत्तप्रसाद धाडे आपल्यासोबत असणार आहेत. हे तिघही डॉक्टर आपल्याबरोबर असणार आहेत आणि यांना आपण आपल्या मनातले प्रश्न विचारूयात की कोरोनानंतर म्युकरमायकोसिस, खरं तर हा आजार तसा डॉक्टरांच्या दृष्टीने परिचित आहे, पण अर्थात आपल्यासाठी हे नाव फार नवीन आहे, कारण याचे फार काही रुग्ण यापूर्वी आढळलेले नाही आहेत. पण आता हे रुग्ण जे आहेत ते आढळताना दिसत आहेत. चला सुरुवात करूयात, याविषयीचे प्रश्न विचारूयात. डॉक्टर मिलिंद नवलाखे आपल्याबरोबर आहेत, नाक कान घसा तज्ज्ञ. डॉक्टर मिलिंद, म्युकरमायकोसिस आता कोरोनानंतर या आजाराचं एक मोठं आव्हान आपल्यासमोर आहे का? म्युकरमायकोसिस म्हणजे हे फंगल इन्फेक्शन, इन्व्हेजिव्ह फंगल इन्फेक्शन. आता हा आजार तसा नवा नाही. या आजाराचं ट्रीटमेंट मी पण 25 वर्षापासून करतो. बरं, पण जसं म्हणाल 17-18 मध्ये की 2019 मध्ये आम्हाला वर्षभरात 25-30 पेशंट यायचे. पण आता ही वेळ आलेली आहे की आठवड्याला 25-30 पेक्षा जास्त पेशंट एकेका ENT सर्जनकडे येत आहेत आणि हे पूर्ण भारतभरात होतं आहे आणि महाराष्ट्रात काही एरियामध्ये खूप जास्त होतं आहे. जसं आता समजा मी ग्लोबल हॉस्पिटलला आहे, आमच्याकडे ॲट प्रेझेंट माझ्याकडे साधारण 25 पेक्षा जास्त रुग्ण ॲडमिट आहेत. म्युकरमायकोसिसचे ऑपरेशन, मेडिकल ट्रीटमेंट सर्व काही त्यांचं सुरू आहे. ज्यांना भरपूर 1-1.5 महिन्यापर्यंत ट्रीटमेंट लागते ॲडमिट करून. बरं, पण मग डॉक्टर मिलिंद, याचं नेमकं काय कारण जेव्हा तुम्ही याचा आव्हान आपल्याकडे या नाही, याचं गुणोत्तर ज्यावेळेस तुम्ही स्पष्ट करता किंवा आकडेवारी स्पष्ट करता की वर्षाला साधारण एक
20-25 रुग्ण आणि आता अचानक आठवड्याला 20-25 रुग्ण, काय हे असं घडतंय असं आपल्याला वाटतं? हा जो आजार आहे हा बेसिकली जे धुळीतून कड येतात, धुळ्यातून फंगस नाकामध्ये येतं, त्यातून होतं. पूर्वी जेव्हा इम्युनिटी नॉर्मल असते, आपली प्रतिकारशक्ती नॉर्मल असते, तेव्हा ह्या फंगसमुळे आपल्याला काही त्रास होत नाही. कोरोनामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की आपली प्रतिकारशक्ती कमी होते. त्यात ज्यांना ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना स्टिरॉईड मिळालेले आहेत, जास्त प्रमाणात स्टिरॉईड मिळालेले आहेत, त्यांच्यामध्ये हे प्रमाण जास्त आढळून येतं, कारण की त्यांची इम्युनिटी खूपच कमी झालेली असते. आणि हे कारण आहे की कोरोनानंतर आपल्याला हे आता एक खूप मोठं आव्हान राज्यापुढे आणि देशापुढे आहे. डॉक्टर मिलिंद, या चर्चेमध्ये आपण आपल्याबरोबर आता डॉक्टर दत्तप्रसाद धाडे जे सर्जन आहेत आणि त्याचबरोबर डॉक्टर उदय कुलकर्णी जे टास्क फोर्सचे सदस्य आहेत त्यांना आपण सहभागी करून घेतो. माझी सहकारी प्राची साळुंखे देखील माझ्याबरोबर आहे, कारण तिने तिच्या घरात हा रुग्ण जो आहे तो फार जवळून बघितलेला आहे आणि नेमका कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा त्रास होतो या दृष्टीने देखील प्रेक्षकांच्या वतीने ती तिच्या मनातले प्रश्न विचारणार आहे. मी डॉक्टर उदय कुलकर्णी यांच्याकडे जातोय. डॉक्टर उदय कुलकर्णी, मी डॉक्टर मिलिंद यांना देखील विचारलं की आता कोरोनाच्या या सगळ्या कालावधीमध्ये खरं तर म्युकर मायकोसिस हा आजार काही नवा नाही, पण आता याचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. याचं एक फार मोठं आव्हान वाटतं का, आणि टास्क फोर्सच्या वतीने या सगळ्या आजाराच्या विषयाला घेऊन नेमकं आता पुढे काय केलं जात आहे? नमस्कार. सर्व दर्शकांना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की अशी मोठमोठी नावं ज्यावेळी घेऊन एखाद्या रोगाच्या बद्दल सांगितलं जातं आणि त्याच्या बरोबरीने गंभीरतेचा इशारा दिला जातो, त्यावेळी दोन त्याच्यात अंश असतात. एक म्हणजे पूर्वी माहित आहे पण आता त्याचं प्रमाण जास्त दिसतंय, आणि त्याचं कारण म्हणजे एखादा जो आपल्याला आता मोठा आजार झालेला आहे कोविड, आणि त्याच्यावरती आपण सर्व बाजूने हल्ला करत असतो. मग त्या ठिकाणी कुठे स्टिरॉइड्स दिली जातात, कुठे वेगवेगळ्या प्रकारची प्रतिजैविक, आणि मोठ्या प्रमाणात त्या वाघाच्या हल्ल्यामध्ये ज्यावेळी प्रयत्न चालू असतो आणि ते सगळं झाल्यानंतर ज्यावेळी लक्षात येतं की अरे या माणसाची स्वतःची प्रतिकारशक्ती याच्यामधली आहे ती थोडीशी कमी झाली आहे, आणि त्यावेळी थोडंसं दुर्लक्ष होतं, ते म्हणजे आपल्या कान नाक घशाकडे. आणि त्या भागामध्ये ज्यावेळी आपण हे सगळे हल्ले करत असतो तिथे विकनेस जो आलेला असतो, त्यावेळी असा कुठला तरी एखादा ज्याला आपण म्हणू शकतो की ऑपॉर्च्युनिस्ट इन्फेक्शन, म्हणजे जे इतर वेळी त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं जाणार नाही, पण असं एखाद्या काळात ते एकदम अचानक होतं. जसे आमचे आयुष टास्क फोर्सचे अध्यक्ष तातारावजी लहानेनीमध्ये सांगितलं होतं की हा तसा कॉमन अगदी सहजपणाने येणारा फंगल वेगवेगळ्या त्याच्यातलाच एक प्रकार आहे, पण तो मेंदूपर्यंत जाऊ शकतो म्हणून धोकादायक आहे. आणि लगेच जर समजा लक्षात आलं आपल्याला की आतमध्ये काहीतरी वेगळं आहे रोग होऊन गेल्यानंतर, तर त्यावेळी आपल्याला त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, सगळंच पटकन जर समजा लक्ष दिलं नाही तर हा गंभीर होऊ शकतोय. म्हणून आपल्याला या म्युकोरमायकोसिस आणि अशा पद्धतीचे आणखीनही बरेच आजार या ठिकाणी आपल्याला हळूहळू दृश्य स्वरूपात दिसणार आहेत, तर त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. पण घाबरून जाण्याची परिस्थिती नाही, हेही लक्षात ठेवा. हा असा आजार नाहीये की याच्यावरती काही उपचार नाहीयेत. आपल्या डॉक्टरांना ऑलरेडी उपचार याच्यातले माहिती आहेत. आयुर्वेदातही याच्यामध्ये चांगल्यापैकी उपचार आहेत, आणि सगळ्यांना घरच्या घरी करता येण्यासारख्याही काही गोष्टी आहेत, त्या आपण पुढे कार्यक्रमामध्ये बघणारच आहोत. बरं, डॉक्टर दत्तप्रसाद धाडे देखील आहेत आपल्याबरोबर, सर्जन. डॉक्टर दत्तप्रसाद, जसं आता डॉक्टर उदय कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की काही वेळेला स्टेरॉइड्सचा मारा कोरोनाच्या उपचाराच्या दरम्यान हा पेशंटवरती होतो, आणि त्यातनं पुढे त्याचे काही दुष्परिणाम देखील दिसून येतात जे म्युकर मायकोसिसच्या स्वरूपात पुढे येताना आपल्याला दिसत आहेत. मग अशा वेळी ज्या रुग्णावरती डॉक्टरांकडनं उपचार केले जातात त्या डॉक्टरांनी देखील ह्या सगळ्या पुढे निर्माण होणाऱ्या कॉम्प्लिकेशन्स लक्षात घेणं आवश्यक आहे का? हो, अर्थातच. कोरोना हा आजार प्राणघातक ठरत आहे, म्हणून आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणावर त्याच्यावर संशोधनही सुरू आहे आणि डॉक्टरांची विचारमंथनं सुरू आहेत त्याच्यावर. आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स ज्या लागू पडत आहेत, त्यामधली स्टेरॉइड ही एक इफेक्टिव्ह ट्रीटमेंट कोरोना उपचारामध्ये मानली जाते. अर्थात स्टेरॉइडचा हा एक दुष्परिणाम आहे की ज्यामध्ये आपली प्रतिकार क्षमता कमी होते. शिवाय कोरोना या रोगामध्ये सुद्धा त्या रोगामुळे रुग्णाची प्रतिकार क्षमता कमी होतीये, आणि त्या प्रतिकार क्षमता कमी झाल्यामुळे जसं कुलकर्णी सर म्हणाले किंवा नवलाखे सर म्हणाले की हे ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन आहे. ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन याचा अर्थ काय? संधी साधू इन्फेक्शन, जे इतर वेळेला तुमच्या शरीरात येतं परंतु तुम्हाला ते काही प्रकारची इजा करू शकत नाही, कारण तुमची प्रतिकार क्षमता ही त्याला थांबवते. परंतु कोरोना झालेल्या रुग्णामध्ये प्रतिकार क्षमता खाली आल्यामुळे
स्टेरॉइड्सचा उपयोग केल्यामुळे किंवा इतर टोसिलिझुमाब सारखी जी औषधं आहेत ज्याच्यामध्ये आपली मुळात प्रतिकार क्षमता थोडीशी कमी होते, अशामुळे हा रोग अचानक उचल खातो आणि जो म्हणतो आपण की घरचा अचानक घरभेदी व्हावा तसा हा रोग उचल खाऊन आपल्या शरीरामध्ये प्रवेश करून आपल्या रक्तवाहिन्या नष्ट करतो. हा नाकावाटे आपल्या किंवा तोंडावाटे सुद्धा शरीरात प्रवेश करू शकतो. हा हवेत आहे. ही जी बुरशीचे तंतू आहेत हे हवेत आहेत, हे मातीत आहेत, हे जेवणामध्ये अन्नामध्ये असू शकतात आणि हे आपल्या शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करतात आणि रक्तवाहिन्या दूषित करून टाकतात, रक्तवाहिन्या खराब करतात, ज्याच्यामुळे त्या पर्टिक्युलर ऑर्गनला म्हणजे त्या अवयवाला रक्तप्रवाह जो आहे तो खंडित होतो आणि त्या अवयवाचा तिथं ऱ्हास व्हायला सुरुवात होते, तो अवयव निकामी बनायला लागतो आणि असं त्याची ही पॅथोजेनेसिस त्या रोगाचं आहे. अर्थात जसं कुलकर्णी सर म्हणाले तसं त्याप्रमाणे आपण सर्वसामान्य जनतेने घाबरून जाण्याचं कारण नाही, परंतु काळजी निश्चितच घेतली पाहिजे डॉक्टरांनी सुद्धा आणि पेशंट्सने सुद्धा. बरं, डॉक्टर मिलिंद नवलाख यांच्याकडे पुन्हा एकदा मी जातोय. डॉक्टर मिलिंद, साधारण आपण म्हणालात की आठवड्याला 20 ते 25 रुग्ण आपल्याकडे म्युकरमायकोसिसचे येताना दिसत आहेत. आपल्याकडे काही पेशंट त्या संदर्भातले ऍडमिट देखील आहेत आणि उपचार देखील करतात. कोणत्या वयोगटातली ही लोक आहेत की ज्यांना या आजाराने गाठले असं एकूण दिसून येत आहे? माझ्याकडे याचे 12 वयापासून ते 80 वयापर्यंत सर्व वयागटातले आहेत. बापरे. अगदी 29 वर्षाच्या मुलाचा याच्यामुळे पूर्ण जबडा काढायला लागला आणि अगदी 35 वर्षाच्या माणसाचं एक नाही दोन्ही डोळे काढायला लागले इथपर्यंत आहे. तर मी थोडंसं याच्याबरोबर काही जे पार्टिसिपंट आहेत थोडं डिसॲग्री होईल की घाबरून जाण्याची गरज नाही आहे. हा खूप खूप भयानक आजार आहे, कोणालाही होऊ नये असं वाटतं. पण त्या ॲट द सेम टाईम जेव्हा थोडं पण काही सिम्पटम असेल लगेच ENT सर्जनला दाखवणं जरुरीचं आहे, कारण हा प्राणघातक जर ट्रीटमेंट नाही झाली तर 100% प्राणघातक आहे. यात कुठलाही वाचण्याचं संभवच नाही. म्युकरमायकोसिस हे इतकं लाईटली घेण्यासारखं नाही आहे. माझ्याकडे ज्या फॅमिलीज आहेत तुम्ही त्यांच्याकडे बघा की ज्यांच्याकडे झालेलं आहे पूर्ण घर उद्ध्वस्त झालेले आहेत एक म्युकरमायकोसिसमुळे. डॉक्टर मिलिंद, आपण वारंवार खरं तर कोरोनाच्या उपचारादरम्यान काही स्टेरॉइड्सचा उल्लेख करतोय. ही कोणती अशी स्टेरॉइड्स आहेत जी खरं तर त्या रुग्णाची ऑक्सिजन लेवल वाढवण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये जे काही कॉम्प्लिकेशन्स तयार झालेले आहेत ते कुठेतरी बाजूला करण्याकरता म्हणून हे स्टेरॉइड वापरले जातात, ज्याचा अतिप्रमाणात वापर होतो आणि मग त्याचे पुढे साईड इफेक्ट दिसतात? कुठले हे स्टेरॉइड्स आहेत? आता असं आहे की प्रत्येक वेळी जेव्हा कोविडमध्ये आपण स्टेरॉइड वापरतो त्यावेळी त्या त्या रुग्णाची गरज असते की त्याचा जीव वाचवण्यासाठी स्टेरॉइड वापरले जातात. असं म्हणत नाही की अयोग्य आहे, ते योग्यच आहे. स्टेरॉइडशिवाय त्यांचा जीव वाचू शकत नाही. हा साईड इफेक्ट आहे जो आपल्याला ॲक्सेप्ट करायला लागेल. एक पर्टिक्युलर लेवल आहे स्टेरॉइडची, एक काही गरज नसलेल्याला देऊ नये आणि त्याचा जो डोस आहे तो खूप ॲडजस्टेड पाहिजे की तो त्याला ऑप्टिमली त्याला सेव्ह करेल, ॲट द सेम साईड इफेक्ट नसेल. त्यात मिथाइल प्रेडनिसोलॉन आहे, नंतर बाकी पण आहेत स्टेरॉइड जे डेक्झा आहेत, हायड्रोकॉट आहेत. हे सगळं जे काही आपण कोविडमध्ये वापरतो त्यांचे सगळ्यांचे साईड इफेक्ट आहेत, पण एस्पेशली मिथाइल प्रेडनिसोलॉन जे खूप वापरलं जातं त्याचा डोस हा योग्य प्रमाणात वापरला पाहिजे. फक्त रुग्णाला लवकर बरं करण्याच्या दृष्टीने खूप जास्त डोस त्याचा वापरला जाऊ नये हे अपील आहे सगळ्या कोविड सेंटर्सना. कारण त्या सगळे हे जे काही रुग्ण आहेत ते बहुतेक सगळे, आता यात दुसरं एक बघण्यासारखं एक आहे की असं नाही की फक्त स्टेरॉइड झालेलेच पेशंट माझ्याकडे आहेत. बरेच काही पेशंट असे आहेत की ते कधी हॉस्पिटलला पण नाही गेलेत, कधी ॲडमिट नाही झाले, त्यांना डायबिटीस नव्हता पण फक्त कोविड झाला, माइल्ड सिम्पटम होते, ब्लड शुगर वाढली आणि त्याच्यानंतर त्यांना म्युकरमायकोसिस झाला. आता हे जे रुग्ण आहेत यांची मी थोडक्यात तुम्हाला लक्षणं सांगेन, कारण हे जास्त जरुरी आहे की लोकांमध्ये जागरूकता यावी. चेहऱ्यावर थोडंसं दुखणं, दात हलणं, दातातून पू येणं, डोळ्याने थोडं कमी दिसायला लागणं, डोळ्यामागे दुखणं, डोक्यात खूप दुखणं किंवा नाक बंद राहणं, नाकातून ब्राउनिश किंवा ब्रेडिश असं सर्दी निघणं, हे ह्यातलं कुठलंही एकही लक्षण दिसलं तर त्वरित ENT सर्जनला जाऊन दाखवलं पाहिजे. नाकातला स्वॅब केला पाहिजे. त्यात जर म्युकरमायकोसिस किंवा फंगल इन्फेक्शन दिसेल तर त्याची योग्य ठिकाणी ट्रीटमेंट घेतली पाहिजे. कारण याची ट्रीटमेंट ही सोपी नाही आहे. ट्रीटमेंट ही खूप कठीण प्रकारची ट्रीटमेंट आहे, कारण याच्यामध्ये
जसं हे सगळे पार्ट आहेत, हे वेगळे वेगळे पार्ट आहेत, त्यातला कुठलाही पार्ट जो खराब झाला त्याला परत औषधाने रिपेअर करणं हे पॉसिबल नसतं. जनरली ऑपरेशनने तो पार्ट काढायला लागतो आणि उरलेल्या आजाराला मग आपण इंजेक्शन देऊ शकतो जे अँटीफंगल असतात. त्यातही पुन्हा असं आहे की जरी आपण तो पार्ट काढला आणि त्याच्यानंतर आपण हे सुरू ठेवले तरी मध्ये मध्ये सिटी स्कॅन MRI करायला लागतं आणि जर तो वाढत असेल तर पुन्हा ऑपरेशन करून पुन्हा पुढचा पार्ट काढायला लागतो. बापरे, म्हणजे हा एक प्रकारचा खरं तर व्हायरस आहे असं आपण म्हणूयात, जो एकदा शरीरात शिरल्यानंतर लवकर त्याला बाहेर काढणं फार मुश्किल होऊन जातं. मला हां बोला बोला डॉक्टर मिलिंद बोला. मी याला कम्पेअर करतो नेहमी कम्पेअर करतो कॅन्सरशी. कॅन्सर कारण हा सर्व लोकांना माहिती आहे. जर हा कॅन्सर जो सगळ्यात फास्ट वाढणारा असतो त्या कॅन्सरला आपण 10 पटीने वाढवून जितक्या जोरात वाढेल, जर जर आपण मॉर्टॅलिटीची भाषा करू म्हणजे ज्याच्यात डेथ रेटची भाषा करणार, तर जर जो रुग्ण पहिल्या दिवशी आला ट्रीटमेंटला त्या रुग्णांमध्ये 33% चान्स आहे की तो रुग्ण दगावू शकतो. तो जर 5व्या दिवशी आला तर 60% चान्स आहे की तो दगावू शकतो. तर याच्यात काही हलगर्जीपणा ट्रीटमेंटमध्ये चालत नाही. प्रत्येक पेशंटच्या मागे पूर्ण सिस्टीम असते. जसं ग्लोबलला आम्ही भारतातलं पहिलं म्युकरमायकोसिस क्लिनिक चालू केलं, जेव्हा तिथे खूप डॉक्टर असतात, एकमेकांशी कोऑर्डिनेशन लागतं. जसे ID स्पेशालिस्ट आहे, फिजिशियन्स आहेत, एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहेत, ENT सर्जन आहेत, मॅक्झिलोफेशियल आहे, डेंटल आहेत, अशी भरपूर लिस्ट आहे की ही सगळी पूर्ण टीम एकत्र काम करून मग चांगला सक्सेस रेट देऊ शकते सगळ्या रुग्णांच्या ट्रीटमेंटमध्ये. बरोबर. आपण जे एक पाऊल क्लिनिकच्या माध्यमातून पुढे टाकलेलं आहे त्याबद्दल खरं तर शुभेच्छा आपल्याला. मला आणि पुन्हा एकदा आपल्याकडे यायचं, पण तत्पूर्वी मी जातोय माझी सहकारी प्राचीकडे. याचं कारण असं आहे, प्राची कायम आपल्यासमोर खरं तर अँकर म्हणून काही बातम्या सांगण्यासाठी पुढे असते, पण तिने तिच्या कुटुंबात हा आजार अत्यंत जवळून बघितलेला आहे. प्राची, आत्तापर्यंतचं डिस्कशन तू ऐकलं, यात कोणता मुद्दा तुला आणखीन ऍड करावासा वाटेल लक्षणांच्या दृष्टिकोनातनं? खरं तर विशाल, फार महत्त्वाचा मुद्दा आहे म्युकरमायकोसिस, म्हणजे जो खास करून उत्तर महाराष्ट्रामध्ये जास्त आपल्याला पाहायला मिळतोय. माझ्या समोर जे काही 2 उदाहरणं होती, म्हणजे माझे वडील असोत किंवा माझे मामा असोत, तर त्यांच्याबद्दल मला थोडंसं इथं बोलायचं आहे. कारण कसं असतं की कुठलाही जर का आपण आजार म्हटला तर त्या आजाराशी निगडीत जर आपण काही गोळ्या औषधी घेत असू तर त्याचा वापर किंवा त्याचा विपरीत परिणाम हा शरीरातल्या इतर अवयवांवर देखील होणार असतो किंवा होत असतो. आता एक्झाम्पल फॉर सर, आता तुम्ही म्हणालात की एम्फोटेरेसिन B म्हणा किंवा टोसिलिझुमॅब, ज्या स्टेरॉइडचा तुम्ही आता उच्चार केलेला होता, तर त्याचा विपरीत परिणाम हा किडनीवर देखील होतो. म्हणजे ज्या पेशंट्सना ऑलरेडी किडनी डिसीज आहे, ज्याला आपण ADPKD म्हणतो किंवा पॉलिसिस्टिक किडनी डिसीज असं देखील आपण म्हणतो, जर अशा लोकांना जर का हा आजार झाला म्युकरमायकोसिसचा, तर ज्या वेळेला आपण त्यांना हे एम्फोटेरेसिन B देत असतो तर त्यावेळेला त्यांचं क्रिएटिनिन लेवल जी असते ती झटक्यात वाढते. म्हणजे आपण जी रेंज असते क्रिएटिन लेवल जी आहे ती म्हणतो आपण की 0.5 ते 0.5 ते 1.5च्या दरम्यान असली पाहिजे. पण ज्या वेळेला हे टोसिलिझुमॅब किंवा एम्फोटेरेसिन B दिलं जातं त्यावेळेला ही क्रिएटिनिन लेवल झटक्यात वाढते आणि ती 5 ते 9च्या दरम्यान जाऊन पोहोचते. मग अशा वेळेला त्या रुग्णांना डायलिसिसची सुद्धा गरज पडते, म्हणजे त्यांच्या किडनीवर देखील त्याचा विपरीत परिणाम होतो. तर मला प्रेक्षकांना घाबरवायचं नाहीये, मुळात आपल्या प्रेक्षकांपर्यंत खरी जी माहिती आहे ती या आजारासंदर्भातली पोहोचली पाहिजे, म्हणून मी जरा स्पष्ट बोलते. तर अशा वेळेला ज्यांना किडनी डिसीज आहे तर त्यावेळेला आपण रुग्णांवरती काय अशी ट्रीटमेंट करू शकतो की ज्यामुळे त्यांच्या किडनीवर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही आणि त्यांचा जीव देखील वाचेल. बरं प्राची, फार महत्त्वाचे मुद्दे खरं तर तू जवळून जी बघितलेस, ज्या रुग्णाला तू बघितलंस त्याच्यासाठी म्हणून तू तिथं मदतीला होतीस, त्यांच्यातली लक्षणं तू आपल्यासमोर स्पष्ट केली. आणि अर्थात प्रेक्षकांनी घाबरून न जाता हा आजार फार गंभीरतेनं घेणं फार गरजेचं आहे, कारण त्याची लक्षणं दिसली तर त्वरित उपचार करणं हे क्रमप्राप्त आहे. मला डॉक्टर उदय यांच्याकडे जायचं आहे. डॉक्टर उदय, आत्तापर्यंतची चर्चा आपण ऐकली, टास्क फोर्सचे एक सदस्य म्हणून ज्या स्टेरॉइड्सचा वारंवार उल्लेख केला जातोय ते स्टेरॉइड्स कोरोनाच्या उपचारादरम्यान आपण मर्यादित स्वरूपात वापरायला हवेत, याबद्दल काही नियमावली किंवा काही डॉक्टरांपर्यंत सूचना पोहोचवणं असं काही पाऊल उचलल्या जाईल का? सगळ्यात पहिल्यांदा तर एक लक्षात घ्या की कुठलंही औषध हे मर्यादित स्वरूपात वापरायलाच सर्वच प्रकारच्या टास्क फोर्सनी त्यांच्या ऍडवायझरीमध्ये सांगितलेलं आहे.
पहिल्या 7 दिवसांमध्ये तर स्टिरॉइडचा वापर करायचा नाही असंही नियमावलीत आहे. दुसऱ्या बाजूला ज्यावेळी आपण स्टिरॉइड असा विचार करतोय तर फक्त स्टिरॉइड नाहीये, तर या ठिकाणी प्रतिकार शक्ती कमी होतीये आणि ते प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे होणारे त्रास जे आहेत ते आपल्याला नियमित काही ठराविक आपण कॅल्शियम, झिंक, व्हिटॅमिन सी अशा गोष्टी आणि आयुर्वेदामध्ये सांगितलं जातं त्याप्रमाणे च्यवनप्राश आहे, गुळवेल आहे. या काही गोष्टी घेऊन तुम्ही तुमची प्रतिकार शक्ती एका बाजूला रुग्णाची वाढवण्यासाठी प्रयत्न सुद्धा चालू ठेवायला सांगितलेलं आहे. अगदी या कोविडच्या सुरुवातीपासून. आणि आपल्याला माहिती आहे की म्युकरमायकोसिस आणि यासारखे आणखीन इतरही ऑपॉर्च्युनिस्ट इन्फेक्शन्स ही तुम्हाला तुमची प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे होणार आहेत याचा अंदाज असतो त्या ठिकाणी ट्रीटमेंट देणाऱ्या डॉक्टरला आणि त्यामुळे तो स्वतः मर्यादित स्वरूपात वापरायचा प्रयत्नही करत असतो. काही वेळा नाईलाजाने हे सगळे औषधं मोठ्या प्रमाणात वापरली जातात. पण त्याच्याबरोबर जर समजा आपण जे आता आपल्या माननीय मुख्यमंत्री सरांनी असं सांगितलेलं आहे की या सगळ्या ट्रीटमेंट बरोबर ज्या आयुर्वेद, होमिओपॅथी यांच्या सुद्धा सपोर्टनी जर समजा ट्रीटमेंट केली तर या स्वरूपाचे जे साईड इफेक्ट आहेत हे आपल्याला कमी करता येतील. आणि म्हणून त्याप्रमाणे नियमावली करून आज आयुर्वेदातलं एका बाजूनी प्रतिकार शक्ती वाढवणारी औषधं अगदी कोरोना झाला की लगेच आणि ज्यांना अशा पद्धतीने हॉस्पिटल्स किंवा इकडे ठेवलंय त्या ठिकाणी सुद्धा त्यांना जर दिलं तर ही ऑपॉर्च्युनिस्ट इन्फेक्शन्स आपल्याला रुग्णाला जास्त त्रास देणार नाहीत असा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्याच्याबरोबरने आयुर्वेदामध्ये सांगितलेला एक साधा उपाय जो आहे तो म्हणजे गुळण्या, ठराविक औषधांच्या अगदी घरामध्ये असणारी हळद आहे, त्रिफळा आहे यांच्या गुळण्या किंवा मग ठराविक गंडूश म्हणून जे काही आयुर्वेदात सांगितलं त्याच्यातली औषधं, त्याच्याच बरोबरीने वाफ, याच्यामुळे तुम्हाला एक लक्षात घ्या की ही ऑपॉर्च्युनिस्ट इन्फेक्शन घसा आणि नाक या भागामध्ये काय, कारण त्या भागात पचन नाहीये, बाहेरून आलेलं इन्फेक्शन आहे ते थेट तुमच्या तिथल्या म्युकोजावरती अटॅक करू शकते. मग त्याला प्रतिकार करण्यासाठी तुम्हाला जर समजा आयुर्वेदात सांगितलेले सोपे उपाय ज्यांनी घशाचं प्रतिरक्षण होऊ शकतं किंवा वाफ घेतली जाते या गोष्टींनी आपल्याला, पण वाफेचं सुद्धा प्रमाण ठराविक आहे. आणि त्याच्याच बरोबर आयुर्वेदातली आणखीन एक वेगळी धूपन चिकित्सा आहे जी घरामध्ये सुद्धा करायला सांगितलेली जिथे आपण राहतो त्या ठिकाणी. बिलकुल डॉक्टर उदय, आपण फार महत्त्वाचे उपाय खरं तर सुचवताय. आणखीन हे उपाय आपण पुढे जरूर सांगा कारण वेळ झाली का ब्रेकची. पण ब्रेकवर जाता जाता डॉक्टर मिलिंद लवलाखे, आपल्याला अर्थात वेळेची मर्यादा कारण सर्जरी आहे आपली आणि त्या दृष्टीने आपल्याला पुढे जायचं. फार महत्त्वाचे मुद्दे आपण आपल्या या सगळ्या चर्चेतनं स्पष्ट केले. आपले धन्यवाद. अशाच पद्धतीने यापुढेही न्यूज 18 लोकमतच्या या व्यासपीठावरनं आपण आम्हाला मार्गदर्शन करत राहा. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.